नमस्कार. आरीवर्क बाय शिव या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण बघणार आहोत, हा मी स्क्वेअर काढला आहे. आता ह्या स्क्वेअरला आपण जिगजॅग स्टिच कशी करायची ते आपण बघणार आहोत. ते कशासाठी, आपण नेट वगैरे फिक्सिंग करतो ना, मग असा स्क्वेअर किंवा सर्कल म्हणजे काय आपले शेप काढायचे ते काढून आपण त्याच्यावरती नेट अंथरून स्टिच कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, मी जरी थ्रेड घेतला आहे. तर जरी थ्रेडने मी या स्क्वेअरला इथून स्टिच करायला सुरुवात करणार आहे. पहिल्यांदा मी एक बॅक स्टिच देणार आहे. हे बघा, पहिल्यांदा मी एक बॅक स्टिच टाकली, नंतर मी सरळ स्टिच मारत पुढे जाणार आहे. हे नेट वगैरे फिक्सिंग करण्यासाठी आहे ना, स्टिच आहे ना छोट्या टाकाव्या लागतात. अशा आपल्याला 2 किंवा 3 स्टिच माराव्या लागणार आहेत. कंपल्सरी 2 किंवा 3 स्टिच मारून घ्यायच्या. जेव्हा आपण नेट फिक्सिंग करतो किंवा आपल्याला 5D 3D पिकॉक बनवायचे असतात ना, त्याचे फिदर्स वगैरे बनवायचे असतात, त्याला अगोदर अशा स्टिचचं कोटिंग करून घ्यावं लागतं. आता बघा, मी इथे एक बॅक स्टिच घेणार आहे. बॅक स्टिच थोडक्यात डबल स्टिच. हे बघा, मी इथून अशी सुई खाली घालून धागा असा वरती काढून घेतला. पुन्हा इथून सुई खाली घालून धागा वरती काढून घेतला. कंटिन्यू तीच प्रोसेस आपण सगळं स्टेप बाय स्टेप जाणार आहे. नंतर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे मी नेटमध्ये कापड कसं, म्हणजे नेटमध्ये कापड कसं जोडायचं किंवा कापडामध्ये नेट कशी जोडायची, हे आपलं सगळं स्टेप बाय स्टेप चाललं आहे. म्हणजे जरी थ्रेडचे प्रकार, जरीमध्ये आरीवर्कसाठी काय काय येतं ते आपण आता बघतोय. त्याच्यासाठी हे अगोदर मी सांगितलं. हे बघा, आता इथे बॅक स्टिच आणि पुन्हा म्हणजे जिथे जिथे आपल्याला पॉईंट काढायचे आहेत ना, कोपरे काढायचे आहेत, त्यांच्यासाठी एक बॅक स्टिच टाकायची, म्हणजे डबल स्टिच काही म्हणू शकता. डबल स्टिच, बॅक स्टिच. आता नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोऱ्याने म्हणजे जरी थ्रेडने बीट्स कसे घालायचे ते आपण बघूयात. हा आपला आरीवर्कमधला शेवटचा प्रकार आहे हा. आणि याच्यानंतर जरी थ्रेडमध्ये बीट्स, मग जरी थ्रेडचं काम संपलं. मग आपण नायलॉन थ्रेडचं वर्क बघूया आणि बीट्सचं. हे बघा, मी इथे एक बॅक स्टिच मारून घेतली अगोदर. हे बघा, हे मी बॅक स्टिच मारून घेतली आहे. हो का, ही आहे ती माझी बॅक स्टिच आहे. आता मी बॅक स्टिच टाकून इकडे पुढे जाणार आहे. रिंगीमध्ये कापड ढिल्लं सोडायचं नाही. रिंगीमध्ये कापड हे रिंगीला घट्टच ठेवायचं. माझं थोडं सेल झालं आहे. आता बघा, इथे हे माझं वर्क कंप्लीट होत आले. तर आता मी इथे गाठ नाही मारणार. पुन्हा बॅक स्टिच किंवा डबल स्टिच टाकून मी पुढे जाणार आहे. हे बघा, इथं माझं वर्क संपले. इथं माझं वर्क संपलं. आता मी इथं पुन्हा एक बॅक स्टिच टाकून पुन्हा वर्क करत पुढे जाणार. हे बघा, पुन्हा आहे असा मी स्क्वेअर काढत चालले आहे. अशा कंपल्सरी 3 किंवा 2 स्टिच टाकायच्या. हे बघा, आता मी पुन्हा इथे बॅक स्टिच टाकणार. आता हे काय होतं, आपल्याला याच्या कडाने ना कटरने कट करावं लागतं जेव्हा आपण नेट वगैरे फिक्सिंग करतो त्याच्यासाठी. म्हणून आपल्याला हे असं जाड करून घ्यायला लागतं आउटलाईन.
आता बघा इथे मी पुन्हा एक बॅक स्टिच टाकून घेणार. हे लागतात ते आपल्याला नेट फिक्सिंगसाठी लागतात किंवा 5D 3D पिकॉक असतात ना त्याला लागतात. हे म्हणजे जिथे कटवर्कचं काम असतं ना तिथे ही आपली स्टिच लागते. आता बघा इथे मी फिरून बॅक स्टिच टाकून घेतली आणि सरळ पुढे चालले. तुम्हाला जर माझं वर्क केलं जर समजत असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता बघा हे माझं इथं काम कंप्लीट झालं. आता मला इथून जिगजॅग स्टिच मारत जायचं आहे. म्हणजे काय करायचं, आपण ही जी स्क्वेअर केला आहे ना या स्क्वेअरला आता जिगजॅग करायचं आहे. आता हे बघा तुम्ही, आता माझं काम इथं संपलं आहे. तर मी इथून डायरेक्ट इथे एक तिरकी स्टिच टाकणार. हे बघा तिरकी टाकणार, त्याच्यानंतर एक छोटी डबल स्टिच टाकून घेणार, त्याच्यानंतर पुन्हा इकडे एक तिरकी टाकणार. म्हणजे जिगजॅग स्टेप करत आपल्याला जायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. आता बघा मी इथं स्टिच टाकून घेतली. आता त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला इकडे अखंडच इकडे स्टिच टाकायची. इथे स्टिच टाकून इथे एक छोटी स्टिच टाकायची, पुन्हा नंतर इकडे, पुन्हा नंतर इकडे, नंतर इकडे, नंतर इकडे, असे आपल्याला स्टिच टाकत जायचं आहे. आता तुम्ही बघा मी आता ही इकडे टाकणार. इकडे टाकून इथे एक छोटीशी डबल स्टिच टाकून घेणार. त्याच्यानंतर पुन्हा इथे जवळच टाकणार, अशी तिरकी टाकून घ्यायची. आता बघा इकडे, आता पुन्हा इकडे. म्हणजे हे जे आपण स्क्वेअर केलता ना त्याला जिगजॅगचं कोटिंग करायचं थोडक्यात. हे बघा कापड सैल झाल्यावरती काय होतं, जर कापड जर सैल जर राहिलं ना तर असे बोळं पडतात. त्यामुळे कापड हे रिंगीला आवळूनच ठेवायचं. कापड रिंगीला आवळूनच ठेवायचं. आता बघा मी इकडे पुन्हा स्टिच टाकते. पुन्हा रिंगीला इकडे स्टिच टाकते. आता बघा पुन्हा मी आता इकडे जाणार आहे. प्रोसेस कंटिन्यू करायची. ही मी आता लांब लांब टाकल्यात दिसाव्या म्हणून, पण ह्या जवळजवळ टाकायच्या, एवढं अंतर नाही सोडायचं. ही आहे ती आपली नेटवर्कसाठी किंवा 3D 5D पिकॉक वगैरे करतो ना त्याच्यासाठीची ही जिगजॅग स्टिच आहे. हे बघा आता ही आता मी दिसाव्यात म्हणून लांब लांब मारलेत, म्हणून जवळजवळ मारायच्या. बघा आता इथे माझं कंप्लीट झालं. आता मला इथे गाठ मारायची. तर गाठ बघा कशी मारते मी. हा धागा असा मी वरती काढला, यातूनच सुई खाली घालून एक छोटा धागा वरती काढून घेतला आणि जो मोठा धागा वरती आलाय ना त्यातून मी छोटा धागा वरती ओढून घेणार. आता बघा हे बघा मोठ्या धाग्यातून छोटा धागा वरती ओढून घेतला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण काय होईल, मी व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला होईल. हे बघा रिंगीला कापड जर सैल ठेवलं ना तर बघा असे बोळं पडतात, म्हणून कापड हे रिंगीला घट्टच ठेवायचं. धन्यवाद.